नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा इथं आज आपण वाळलेले शेंगदाणे घेतलेले आहेत मैत्रिणो. मी तुम्हाला याच्या आधी ओल्या शेंगदाण्याची चटणी दाखवलेली आहे. आज आपल्याला घ्यायच्यात वाळलेले शेंगदाणे. मग पहा या वाळलेल्या शेंगदाण्याच्या चटणीला मी काय काय घेतलेलं आहे. मिरच्या, कढीपत्ता, लसूण. एकदा शेंगदाण्याच्या चटणीमध्ये कढीपत्ता मैत्रिणो टाकून तर पहा काय कमालीची होती. चला मग आता इथं तवा ठेवला आहे. तव्यामध्ये आपण हे शेंगदाणे पूर्ण असे टाकून देऊया. पहा मस्त असं शेंगदाणे टाकून द्यायचे पहा. आणि अगदीच खरपूस असे हे शेंगदाणे आपल्याला मैत्रिणीनं भाजायचे आहेत. कारण की शेंगदाण्यामध्ये आणखी शेंगदाण्याच्या चटणीमध्ये भरपूर प्रकार आहेत. तुम्ही म्हणून तशी तिला बनवू शकता, करू शकता, खाऊ शकता. अगदी चविष्ट अशी होती. आणि ही चटणी कसं आहे प्रवासाला बी आपण नेऊ शकतो. अगदीच 8 महिना 15 दिवस टिकेन अशी ही शेंगदाण्याची चटणी होती. किती दिवस आणि निस्ती म्हणलं तरी ती खाऊ शकतो अशी ही चटणी होती. चला मैत्रिणीनो, खमंग असे शेंगदाणे आपण भाजून घेऊया. पहा मस्त असे शेंगदाणे भाजून घ्यायच्यात. मस्त खमंग असे शेंगदाणे हे भाजून झालेले आहेत, पाहू शकता मैत्रिणीनो. त्याच्यानंतर मी हे शेंगदाणे आपण त्याच्यामध्ये पहा जे काही साहित्य घेतलं आहे, लसूण, मिरच्या, कढीपत्ता हे पूर्ण टाकून घेतले आणि हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. पहा तेल न घालता भाजायचे मैत्रिणीनो, तसंच भाजायचे. मग पहा आता हे खमंग असं भाजून घेऊया मस्तपैकी. मिरच्या ते अगदीच खमंग तिखट मिरच्या आहे, त्याच्यामुळे थोड्याशाच मिरच्या टाकलेल्या आहेत. आणि तुम्हाला जर तिखट लागत असेल तर तुम्ही जास्त मिरच्या टाकू शकता मैत्रिणी. पहा इथं शेंगदाणे बी आपले भाजत आलेले आहेत आणि मिरच्या बी टाकल्यात, त्यासुद्धा भाजत आहे. छान अगदीच खरपूस असं भाजलेलं आहे मैत्रिणी. चला आता हे संपूर्ण एका ताटात आपण हे काढून घेऊया. पहा हे बघा. आणि वाळलेल्या शेंगदाण्याची चटणी अक्षरशः कुरकुरीत अगदीच मस्त अशी लागते, खायला बी खूप टेस्टी लागते ही चटणी मैत्रिणीनो. चला आता इथं पूर्ण हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला मैत्रिणीनो. आपण जे तव्यातून बाहेर काढलं आहे त्याला अगदी थंड होऊन द्यायचं. पहा आणि थंड झाल्यावर आपल्याला इथं मिक्सरचा बाऊल घ्यायचा आणि मिक्सरच्या बाऊलमध्ये आपल्याला या सगळ्या वस्तू ओतून घ्यायच्यात. पहा अशा कधीतरी कढीपत्ता असा घालून पहा, खूप छान चव येते आणि चवीला बी आपली चटणी खूप छान लागते. पहा इथं आता अगदीच आरबट चरबट असं वाटून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा अशा पद्धतीने मी हे संपूर्ण वाटून घेतलेलं आहे. हे बघा पूर्ण असं ओलापणा त्याला राहिला नाही, पूर्ण असं मोकळं आहे मैत्रिणीनो. त्याच्यातून एक मिरची उरलेली तीसुद्धा साईडला काढली. पहा आता चला आपण इकडे लगेच गॅसवर आहे ना मैत्रिणीनो तवा ठेवून घेऊया. अक्षरशः मैत्रिणीनो 5 मिनटाच्या आत ही चटणी तयार होती, याला अजिबात टाईम लागत नाही. चला आता इथं तेलही टाकले आणि लगेच तेल टाकून दिलं की लगेच आपली चटणी टाकायची. पहा आणि तिला काय एवढं गरम नाही करीत बसायचं, कारण की आपण आधी भाजून घेतलेलं आहे. त्याच्यामुळं थोडंसंच आपल्याला भाजायचं, चवीपुरतं मीठही टाकून घ्यायचं. पहा आणि मस्त अशी चटणी ही परतून घ्यायची बरं का. चटणी अजिबात तेलकट वगैरे होत नाही मैत्रिणीनो, काय नाही. तुम्हाला जशी आवडती तशीच होणार आहे. अगदी छान अशी कुरकुरीत ही शेंगदाण्याची चटणी होणार आहे. पहा मैत्रिणीनो, एकदा जर आवडली तर तुम्हीही करून पहा आणि खाऊन पहा. घरच्यांना घाला खायला, कशी लागती तेही सांगा मला. मग अशा पद्धतीने कधीतरी बनवून पहा. कढीपत्ता घालून तुमची चटणी कशी होती, अक्षरशः खूपच चवदार होती. हे बघा मस्त अशी कुरकुरीत ही चटणी झालेली आहे मैत्रिणीनो, पाहू शकता तुम्ही. चला आता चटणी पूर्ण आपण ह्या एका ताटात काढून घेऊया. पहा एकदम अशी कुरकुरीत आवाज देणारी ही चटणी. आता तुम्हाला काय आवाज यायचा नाही, पण मस्त आवाज येतोय तिचा असं काढताना. अगदी छान चटणी झालेली आहे. पहा शेंगदाण्याची महिनाभर टिकेन अशी चटणी डबा भरून ठेवायची मैत्रिणी. पहा कशी वाटली तुम्हाला आजची शेंगदाण्याची चटणी, आवडली का नाही हे सुद्धा तुम्ही मला सांगा. तुम्ही कुठून बोलता तेही सांगा, कोणत्या गावातून बोलता, कोणत्या शहरातून बोलता मैत्रिणी, नक्कीच सांगा मैत्रिणी. चला उद्या भेटूया आपण. बाय.